नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्रामच्या इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आज आपण आलो नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये. या निवडणुकीमध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न नाशिककरांना उपस्थित करायचे आहेत. आपल्या उमेदवारांकडून, विद्यमान खासदारांच्याकडून नेमकी काय कामं झालीत आणि आता जे या ठिकाणी निवडणुकीला इच्छुक आहेत ते नेमके काय आश्वासनं देणार आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये आपण खूप छान चर्चा या ठिकाणी करणार आहोत. पण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी इथे उपस्थित मान्यवरांचं मी आधी स्वागत करतो. आपल्याबरोबर शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आहेत. हेमंतजी, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. या ठिकाणचे विद्यमान खासदार समीर भुजबळ आहेत, पण ते आपल्या कार्यक्रमाला आलेले नाहीत. आता उमेदवार असलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार जयंत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यासाठी आलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉक्टर प्रदीप पवार या ठिकाणी आहेत, पण तेही आलेले नाहीत. त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवलेत. आमदार भोसले साहेब या ठिकाणी त्यांची बाजू या ठिकाणी मांडणार आहेत. माकपचे उमेदवार तानाजी जायभाव या ठिकाणी आलेत. त्यानंतर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार दिनकर पाटील या ठिकाणी आलेत. पाटील साहेब, आपलं देखील या चर्चेमध्ये स्वागत. आपण सगळे नेमकं नाशिकच्या लोकांना, नाशिक लोकसभा मतदारसंघामधल्या लोकांना आपण काय देणार आहात हे सगळं आम्ही जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलोत. माझ्याबरोबर इथले अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आली आहेत. ती सगळी मंडळी आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत. नेमकं काय असायला हवं आणि कशा पद्धतीनं विकास व्हायला हवा. लोकशाहीमध्ये चर्चेला खूप महत्त्व असतं, त्यामुळे आपण या चर्चेला सुरुवात करूयात. आणि सर्वप्रथम आपल्याला जावं लागेल ते विद्यमान खासदारांचे प्रतिनिधी आमदार जयंत जाधव यांच्याकडे. जयंतजी, काय नेमकी अशी कामं झाली आहेत की पुन्हा एकदा भुजबळ परिवारातल्या व्यक्तीला, छगन भुजबळ यांना नाशिकच्या लोकांनी निवडून द्यावं? काय असा विकास नाशिकमध्ये झालाय की निवडून दिलं पाहिजे लोकांना? मुळामध्ये नाशिककरांनी आज संपूर्ण हे अनुभवलेलं आहे आणि आजही अनुभवतायत की गेल्या 5 वर्षामध्ये शहरी भाग, आज या नाशिक महापालिकेची सत्ता आमच्याकडे नसताना सुद्धा या महापालिकेमध्ये समीर भुजबळांनी CRFच्या फंडिंगमधून काही रस्ते देण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेरच्या जो काही ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांच्या बरोबर काही ठिकाणचे जे काही पाणलोट क्षेत्र असतील, काही लपाचे काही बंधारे असतील, स्मशानभूमीपासून त्या ठिकाणी असलेल्या दशक्रिया विधी शेड्सपासून व्यायामशाळांपासून तर अंगणवाड्यांपर्यंत असा जो एक पायाभूत सुविधांचा जो ज्या ठिकाणी द्यायला पाहिजे होत्या त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने दिल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा विकासाबद्दल एवढा अग्रेसर ठरलेला आहे. म्हणून जागतिक एका सर्वेच्या माध्यमातून ज्यावेळेस विकसित होणाऱ्या शहरांमध्ये जो एक सर्वे झाला त्यामध्ये नाशिकचा नंबर जागतिक सर्वेमध्ये क्रमांक 16चा लागला. हे आमच्या संपूर्ण नाशिककरांचा एक अभिमानाची गोष्ट आहे. हेमंतजी, हा विकास झाला हे विरोधी उमेदवार म्हणून आपल्याला पटतंय का? विकासाची तर प्रथम यांनी व्याख्या सांगावी. म्हणजे स्वतःचा विकास केला की मतदारसंघाचा? त्याचं कारण असं आहे की यांनी सत्तेचा दुरुपयोग करून गोवर्धनमध्ये एक जागा PWDची होती आणि ती MET शिक्षणास त्यांच्या ट्रस्टसाठी ती त्यांनी त्यांच्या नावावरती करून घेतलेली. म्हणजे त्यांनी विकास स्वतःचा केला की मतदारसंघाचा? अनेक असे विकास कामं आहे की हे नाशिकचे जनतेची दिशाभूल करणारे कामं आहेत. कारण जो फ्लायओव्हर यांनी 2-2 पुरवण्या देऊन काही विकास होत नाही. आणि जे मागच्या वेळेस त्यांनी 2-2 पेजच्या 2-2 दिवस पुरवण्या दिल्या त्याची वर्क ऑर्डर ही मागच्या लोकसभेच्या अगोदरची होती. आणि अनेक असे विषय आहेत. श्रेय लाटण्याचं काम त्यांनी फक्त केलेलं आहे. यामध्ये मला श्रेय लाटण्याचं काम केलेलं आहे असं ते म्हणताय. एक मिनिट, नक्की आपण आक्षेपाला उत्तर द्या. मला पुढच्या उमेदवाराकडे जायचं. एकच सेकंद. याच्यामध्ये जो फ्लायओव्हरचा यांनी या संबंधित जो विषय तो परत पुढे येऊ नये म्हणून मी सांगतो की यामध्ये पालकमंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ 2005 साली त्यांनी नागपूर येथे या संबंधी बैठक घेऊन याची या संदर्भातली सुरुवात केली आहे. हे सुद्धा मी अतिशय पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. दिनकर पाटील, विकास इथं झालाय असं आपल्याला वाटतं का? लोकांच्यासाठी तुमचं काय आश्वासन असेल? विकास झाला का नाही लोक मतदानातून दाखवणार आहे. कारण दररोज आपण जर विकास केला तर पेपरला जायची गरज नाही राहत. एवढ्या पुरवण्या तेवढ्या पुरवण्यामध्ये 2-5 हजार लोकांना घरदार झाली असती, पण ते काहीच झालं नाही. दररोज एवढाच विकास विकास विकास. इतक्यात हेमंतनी सांगितलं की विकास कोणाचा केला भाऊ? खरं तर आज नाशिक जिल्ह्यामध्ये बेरोजगारी, जो बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे. आज युवक मुलं यांना अजिबात रोजगार नाही आहे. खरं तर या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका,
दिंडोरी तालुका, इगतपुरी तालुका आणि नाशिकमध्ये अंबड सातपूर इंडस्ट्रीज, हे जेवढ्या इंडस्ट्रीज होत्या या खरं वाढायला पाहिजे नव्हत्या, नवीन कंपन्या यायला पाहिजे नव्हत्या. ज्या बंद कंपन्या त्या जर चालू झाल्या असत्या तर आज ही बेरोजगार जी वाढलेली आहे किंवा मुलांना जो रोजगार नाही आहे ते खरं काम करायला पाहिजे होते. ते काम मी पहिलं करणार आहे की बेरोजगारांना रोजगार मिळावा. त्यानंतर आज IT सेंटर हे मुलांसाठी होणं विद्यार्थ्यांना फार गरजेचं होतं, ते झालेलं नाहीये. आज आपण जर हर्सुल भागामध्ये अतिदुर्गम जो आदिवासी भाग आहे, आजही त्या भागात जर आपण गेलात, रस्ते तर अजिबात नाहीच आहे, पण पिण्यासाठी पाणी पण नाही, त्यांना लाईट नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आपण घाटाच्या वरती जर आलो तर त्या ठिकाणी आपण बघाल शेतकऱ्यांचे किती हाल आहे. गावागावामध्ये पाणी प्यायला नाहीये, त्यांना रस्ते नाहीये. इगतपुरी तालुक्यामध्ये इतकी धरणं आहे की अर्धा महाराष्ट्र त्या पाण्यावर जगतो, पण त्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांना अजून त्यांचे पेमेंट मिळालेलं नाहीये. अनेक वेळा ते या ठिकाणी उपोषण करतात आणि त्यांच्या जमिनी गेल्या, त्या प्रकल्पग्रस्त मुलांना नोकऱ्या नाहीये. आपल्याबरोबर तानाजी साहेब आहे. डाव्या आघाडीकडून आपण निवडणूक लढवत आहे. डाव्या आघाडीचा काय अजेंडा आहे? नाशिक लोकसभा मतदारसंघामधल्या लोकांना आपण काय आश्वासन द्याल? आजही विकासाच्या ज्या गप्पा ज्या काय होत आहेत या विशिष्ट वर्गापुरत्या ह्या गप्पा केल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विकास हा विशिष्ट वर्गापुरता मर्यादित आहे. विकास हा शेवटच्या थरापर्यंत गेलेला नाही. आम्हाला जर लोकांनी संधी दिली तर मी निश्चितच तुम्हाला सांगू शकतो, जनतेच्या रेट्यावरती, जनतेच्या बळावरती या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये जो काही पाण्याचा प्रश्न आहे, सिन्नर असो, इगतपुरी असो, त्र्यंबक असो, मी कालपासून इगतपुरी तालुक्यामध्ये फिरतो. तिथली महिला रात्री 2 वाजता पाणी भरण्यासाठी जाते. इथल्या महिलांनी आक्रोश करून सांगितलं आम्ही सर्वांना मतं दिले, आमचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आणि म्हणून आमचा पहिला अजेंडा हा आहे, नाशिक शहराला एक धार्मिक आणि एक ऐतिहासिक वारसा असल्याकारणाने या शहराचा पर्यटन विकास होणं गरजेचं आहे. तो झाला तिथले रोजगार निर्मिती होऊ शकतो. या अनेक गोष्टी आम्ही आमच्या अजेंडा नक्की आपण नितीन भोसलेंच्याकडे जाऊयात. नितीन भोसले, काय अजेंडा आहे मनसेचा? कशाच्या जोरावर मनसे मतं मागणार, काय सांगा? या ठिकाणी मी सगळ्यांना ऐकतोय. मी या ठिकाणी दिनकर अप्पांना सांगेल की तुम्ही म्हणतात विकास झाला नाही, विकास झाला, परंतु तो एका कुटुंबाचा झाला. एकाच कुटुंबात काही विकासाचं काम केलं नाही. यांचा या नाशिक शहराशी काही संबंधच नाही. नाशिककरांना पाहिजे आहे ही ग्रेप सिटी आणि ओनियन सिटी आहे. जर केंद्रामध्ये यांचे आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री आहेत तर आज माझ्या कांद्याला 20 पैसे भाव का? आज माझ्या द्राक्षाची निर्यात बंद का? हे प्रश्न शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या पद्धतीने आत्महत्या होत आहेत. तुम्ही त्याच्यासाठी काय करतायत भुजबळ साहेब? 15 वर्षात सत्ता घरात ताब्यात असून आम्हाला एक नवीन MIDC मिळाली नाही. आमच्या शेतीमालाला भाव नाही. आमचे शेतकरी आत्महत्या करतायत. 2-4 रस्ते आणि उड्डाणपुलं केले म्हणजे विकास नाही. जोपर्यंत आमचं दरडोई उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत आमचा विकास काय झाला? नक्की पण आणि या शहरात मतदान का करावं यावर आपण बोलत होतो. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आपण 5ही या ठिकाणी जे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की त्यांचा नेमका अजेंडा काय आहे, त्यांना लोकांनी का मतदान करावं हे आपण जाणून घेतलं. यानंतर पुढच्या भागामध्ये इलेक्शन एक्सप्रेस मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातले महत्वाचे प्रश्न काय आहेत ते या ठिकाणी त्या प्रश्नांवरती लढणारे काही मान्यवर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आणि त्या प्रश्नांवरती या सर्व मान्यवरांची चर्चा करणार आहोत. आपण नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चा करतोय आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की येणारी लोकसभेची निवडणूक नाशिककरांसाठी या दृष्टीने महत्वाची आहे की येत्या काळामध्ये कुंभमेळा आहे. या कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक शहराला नेहमी दर 12 वर्षांना विकासाची एक संधी मिळत असते. कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये नेमक्या काय समस्या असतील त्या मांडण्यासाठी काही संत मंडळी आपल्याकडे आली आहेत. मला जी नेमकं काय तुम्हाला मांडायचं है, क्या ऐसी समस्या है, क्या अगले MP से आपको लगता है कि MP ये करे संत समाज के लिए, पूरे देश से नासिक में त्र्यंबकेश्वर में लोग आते हैं, उन लोगों के लिए क्या हो, आपको क्या लगता है? हम सभी उम्मीदवार से ये कहूँगा जो सिंहस्थ है, जो कोई भी जीत के आए जल्दी से जल्दी सिंहस्थ की काम तैयारी होना चाहिए. और आने वाले जो पिछले सिंहस्थ हुआ था पूरा देश भर विदेश तक
ये एक बात गया था जो नासिक जैसे कुंभ मेला आज तक हुआ नहीं है। और दूसरी बात जो गोदावरी हमारे माँ है आणि आज इतना प्रदूषण है जे की उसके आप जल स्पर्श नहीं कर सकते। नक्की आपण या दोन्हींचं आपण उत्तर सविस्तर घेऊयात। गोडसे साहेब, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गोदावरीत प्रदूषण आहे, सिंहस्थाची तयारी अजून झालेली नाहीये, काय नेमकं असावं आणि तुम्ही खासदार झाला तर सिंहस्थाचं नियोजन कसं असेल थोडक्यात? गोदावरीची पावित्र्यता व स्वच्छता राखणं खऱ्या अर्थानं हा सर्वात प्रामुख्याने प्रश्न आहे का गोदावरीच्या उगमापासून तर शेवटपर्यंत। त्यानंतर त्र्यंबकेश्वरचे जे कुंड आहेत त्यातही आज काही प्रमाणामध्ये गाळ आहे, त्याची स्वच्छता आणि त्याची पावित्र्यता जपायला पाहिजे। त्यानंतर जे भाविक संपूर्ण देशातून इथं येणार आहे, काही बाय रोड किंवा रेल्वेने येणार आहेत, रेल्वेचे जे एक्झिट्स आहे ते एकच ठिकाणी आहे, तर भरपूर गर्दी या ठिकाणी होणार आहे, त्यासाठी रेल्वेचंही नियोजन तितकंच महत्त्वाचं आहे, स्टॅम्पिंग महत्त्वाची आहे। त्यानंतर जे कॅम्प्स साधू संतांचे येणार आहे त्यासाठी नियोजन होणं गरजेचं आहे। आता फक्त आजच्या तारखेला फक्त रोड प्रोग्रेस चालू आहे सिंहस्थ निधीमधून। जयंत जाधव, आपण प्रतिनिधी आहात, पालकमंत्री जे आता लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांचे, आता ते विद्यमान खासदार देखील त्यांच्याच घरातले होते, नेमकं काय नियोजन आपल्याकडून झालंय? आणि जर तुमचा उमेदवार खासदार झाला तर नाशिककरांना कुंभमेळ्यात कशा पद्धतीने सोयी सुविधा द्याल, किती पैसे आपण आणाल, काय विकास आहे, काय रोल मॉडेल आपल्याकडे तयार? मुळामध्ये माझ्या मित्राचे मी आभार मानतो की त्यांनी मान्य केलं की रस्त्याची तरी डेव्हलपमेंट सुरू झालेली, एवढं किमान हे मान्य केलं। आता ऐकून घ्या, कारण हे केंद्र प्रशासनाचं काम आहे। बोला। केंद्रामध्ये प्रतिनिधी खासदार असतो, केंद्राचा प्रतिनिधी खासदार असतो हेमंतराव, हे तुम्ही पहिले मान्य करून घ्या। माननीय महंतांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। महंतांना ज्या दिवशी या सिंहस्थ कुंभमेळ्याची जी बैठक झाली होती जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, स्वामीजी सुद्धा त्या ठिकाणी होते। या ठिकाणी त्या बैठका झालेल्या आहेत, साधारण 2,500 कोटी रुपयाचं या ठिकाणी मागणी केंद्र शासनाकडे राज्य शासनाने केलेली आहे। या ठिकाणी पालक संस्था महापालिका असताना सुद्धा महापालिकेने तेवढ्या ताकदीने या ठिकाणी सिंहस्थाच्या नियोजनाकरता उतरायला हवं होतं, पण आज या ठिकाणी तसं काही दिसून येत नाहीये। आणि 108 कोटी रुपयाचं घाटाचा सुशोभीकरण आणि घाट बांधणी करण्याचे या ठिकाणी टेंडर आता होऊन सुद्धा या ठिकाणी विशेष निवडणूक आयोगाची परवानगी मागून या ठिकाणी आता त्याचे विशेष करून आता त्याचे जे वर्क ऑर्डर आहेत त्या सुद्धा आता इश्यूज होऊन पहिला 108 कोटीच्या घाटाचं जे बांधणीचं जे काम आहे टाळकोटेश्वर मंदिरापासून ते वरपर्यंत जेवढे आहे ते सगळं आता 108 कोटीचं घाटाचं काम सुद्धा आता काही दिवसातच सुरू होणार आहे। त्यामुळे सिंहस्थाच्या बाबतीत या पहिले सुद्धा राज्य शासन आणि केंद्र शासनाने त्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। आणि म्हणूनच याही वेळेस सुद्धा या ठिकाणी ज्या वेळेस या शहरामध्ये जो देशातला राज्यातला आणि देशाबाहेरचा जो एक या ठिकाणी भाविक येतो त्यावेळेस माझ्या मते माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तुम्ही तयारी केलेली तयारी सांगितली, वेळ आपल्याकडे कमी आहे। खरं तर आता एका ब्रेकची वेळ झाली आहे। महापालिकेवरती आक्षेप होता, आमदार नितीन भोसले मनसेच्या वतीने उत्तर द्यायला उपस्थित आहेत, बसपाचे दिनकर पाटील आणि माकपाचे तानाजी जायभाव आहे, यांना नेमकं काय वाटतंय, कुंभमेळ्याचं नियोजन कसं झालं पाहिजे, आपण त्यांच्याशी बोलूयात। आणि अनेक प्रश्न नाशिक लोकसभा मतदारसंघातले तो उपस्थित करायचे आहेत मला। कुंभमेळ्याची तयारी करत असताना आमदार जयंत जाधवांनी आरोप केला की महानगरपालिकेचं हवं तसं सहकार्य नाही। आमदार नितीन भोसले मनसेचे या ठिकाणी आहेत। भोसले साहेब, कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय नेमकी तयारी आहे, काय आपण त्याबद्दल सांगाल? महापालिका आपल्या ताब्यात आहे। महापालिका ताब्यात येऊन फक्त 2 वर्ष झाली, त्याच्या अगोदर 15 वर्ष ही शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात। 2 वर्षात आम्ही जेव्हा सत्ता ताब्यात घेतली तेव्हा 600 कोटी रुपयाचा स्पिल ओव्हर होता। आम्ही सत्ता घेतल्यानंतर जकातीचं खाजगीकरण जे सेनेच्या काळात झालं होतं ते सर्वात प्रथम बंद केलं। 600 कोटी लोकांची देणी दिल्यानंतर मागच्या वर्षापासून आमची कामं सुरू झाली। 164 TMC फक्त आम्ही या ठिकाणी आज पाणी शुद्ध करू शकतो आणि प्रत्यक्षात रोज गंगापूर धरणातून 220 TMC पाणी सोडलं जातं। यांच्या घराच्या बाजूला एक फिल्ट्रेशन प्लांट होता, वास येतो म्हणून त्यांनी तो बंद करून टाकला। हे नाशिकच्या जनतेला सगळ्यांना माहीत। आज हे सगळं ड्रेनेज हे नाशिकमध्ये जातंय की मोठी असून त्या ठिकाणी अजून STP प्लांट नाही। मग हे कोणाची चूक होती? ह्या लोकांनी ती ड्रेनेज लाईन शहराच्या बाहेर का नाही शिफ्ट केली? नदीच्या बाजूने आजही एवढाले नाले दरीत सोडलेले आहेत। मग हे जे नियोजन हे दोन वर्षात होऊ शकतं का? आज रिंग रोडची कामं चालू आहे, शहरात रस्त्यांची कामं चालू आहे, जी चुकीची ड्रेनेज लाईन यांनी करून ठेवले ती आमची काम चालू आहे। आज टाकळीला इतका मोठा STP प्लांट आम्ही बांधतोय, त्या STP प्लांटचं पाणी
असं ठरलं होतं की इंडिया बुल्सला तिथून द्यायचं जे आम्ही वापरलेलं, यांनी डायरेक्ट नदीतूनच त्यांना लिफ्टचं पाणी करून मला एकीकडे एकच लोकांना disturb प्यायला करायचंय. पाणी नाही. हे जे सिन्नर शिवसेनेवर आरोप करता, सिन्नर यापूर्वी तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये हेच होते. मग 15 सिन्नर दिवसापूर्वी तालुक्यामध्ये यांनी काय केलं? अहो, आणि तुम्ही- आता जयंतराव बोलू द्या, मी बोलू द्या. पण कुठं होते, आमदार साहेब आपण मी बोला. कुठं होतो? काय केलं होतं? आज मी कुठं आहे याच्यावर आपण अहो, बोललो असं कसं मागचे तुमचं- पाप तुम्हाला काय विसरून चालेल काय? तुमच्या नाही जुन्या- चालायचं. तुमच्या- तुम्हाला सांगावं तुमच्या लागेल. जिल्ह्यावर जयंतराव उणी आपण काढूयात, पण त्यांचा मुद्दा पूर्ण करू. कुठं काढलं काय? आपण ते बोललात पण सेनेत होते, यांचे नेते सेनेत होते, मग असं म्हणायचं का हो, की बरोबर यांनी आहे ना, आम्ही केलं? नाकारलं नाही ना. पण ठीक आहे, तुमच्या राजकीय तडजोडी त्या ठिकाणी असल्या तरी आता तुम्ही लोकांच्या साठी काय करणार आहात यावर आपण बोलूयात. विकासाची ब्ल्यूप्रिंट जी आहे ती विधानसभेला कळेल की विकासाची काय. आज एवढ्या मोठे प्रकल्प, आज गोदापार सारखा प्रकल्प आम्ही आणलाय. आज एक बाहेरचा माणूस 200 कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च करतो, एकही रुपयाचा तो शहराकडून फायदा घेणार नाही. कोणाला दिलं? तो धंदा आहे माझा. ते कोणाला आलं का दिलं? लक्षात? त्याच्या बदल्यात दिलं असेल नाही. जयंतराव माझं म्हणणं असं आहे, म्हणजे कसं? वैयक्तिक जयंतराव माझं होती का? जयंतराव अत्यंत आपण जयंतराव लायकी होती का? काय झालं? अरे आपण शिपाई होते, दोघे शिपाई. आमदार आहात, शिपाई होते. महाराष्ट्र बघतोय. नाही जयंतराव नाही माझी आपल्या दोघांही सन्माननीय आमच्या कामाचे होते. माझी सन्माननीय आमदार दोघंही शहराचे आमदार आहात. जनता बघते, मी पुढे जातो, ठीक आहे, हरकत नाही, इथं आपण थांबूया, हरकत नाही. पण दोन्ही आमदार आहात, आपण सन्माननीय लोकप्रतिनिधी आहात. आपण दोघं पूर्वी काही असाल, पण आपण इथपर्यंत आलात, पुढे जाल, आणखी आम्हाला शुभेच्छा आहे. पण सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळा महाराष्ट्र पाहतोय, माफ करा, पण कृपया वैयक्तिक आरोप आपण इथं करू नकोय. दिनकर पाटील साहेब, मी आपल्याकडे येतो. कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये काय नियोजन झालं पाहिजे, आपल्याकडून थोडक्यात प्रतिक्रिया अपेक्षित आहे. वेळ आपला आता संपत चाललाय, हळूहळू अनेक प्रश्न आपल्याकडे आहेत, बोला. जो सिंहस्थ होणार आहे त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. एकमेकाशी खूप भांडण्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आपण हा मांडलाय, अत्यंत महत्वाचा एकमेकाशी मुद्दा. भांडण्यापेक्षा भारतभरातून त्या ठिकाणी सर्व भाविक येणार आहेत, साधू संत येणार आहेत. या ठिकाणी आपण जर भांडत बसलो तर येणारा भाविक साधू संत तुम्हाला शाप देऊन जाईल. कारण आपल्याला पहिल्यांदा गोदावरी नदी, नासर्डी नदी, वालदेवी नदी ह्या साफ होणं फार गरजेचं आहे. इतक्यात आमच्या आमदार साहेबांनी सांगितले का मलनिसरण केंद्र जर झाले असते तर त्या ठिकाणी ज्या पवित्र जी गोदावरी नदी आहे यामध्ये संपूर्ण इंडस्ट्रीज, आंबड, सातपूरचं पाणी तिच्यात जातं आणि त्या ठिकाणी ते मलनिसरण केंद्र न झाल्यामुळं आज गोदावरी प्रदूषित आहे. नासर्डी नदी सुद्धा तशीच आहे आणि वालदेवी पण तशीच प्रदूषित. तर प्रथम सर्व प्रतिनिधींनी, आमदार, खासदार, नगरसेवक या सर्वांनी एकत्र येऊन पहिल्यांदा या नद्या साफ होणं गरजेचं आहे. आपल्याला ज्या ठिकाणी साधू संत येतात आणि त्या ठिकाणी जी जमीन संपादित करायला पाहिजे ती आजपर्यंत संपादित झालेली नाहीये. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला दिला पाहिजे. त्यांच्या आत्ताच्या बाजारभावाने त्यांना खरा मोबदला दिला पाहिजे, ते होत नाही. त्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. त्या शेतकऱ्यांना प्रयत्न करा, येणाऱ्या साधू संतांना त्या जमिनी कायमच्या आपल्या ताब्यात घ्या आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपण तो निर्णय घेतला पाहिजे. अनेक सुविधा या येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं असं माझं ठाम मत आहे. आपण पाटील साहेब एका ब्रेकसाठी थांबतोय. तानाजीजी मी आपल्याकडे येईन. एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेक नंतर माकपचे उमेदवार तानाजी जायभाऊ या मुद्द्यावरती बोलणार आहेत. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. पण तानाजी जायभाऊ यांच्याकडे आपल्याला कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भामध्ये जायचं होतं. तानाजी जायभाऊ, अगदी थोडक्यात नेमकं कसं असायला हवं, माकपची भूमिका काय कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात? आमचं म्हणणं आहे की हा सिंहस्थ कुठल्या एका पक्षाचा किंवा एका महापालिकेचा किंवा राज्याचा नसावा, तो या शहराचा, या देशाचा जो सिंहस्थ या नाशिक शहरामधला होता. यांनी राज्यकर्ते आणि महापालिकेचे राज्यकर्ते यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. परंतु श्रेयवादाच्या लढाईमुळे या ठिकाणी सिंहस्थ नुकसान होते असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न असो, त्यांचं जे काही त्यांना पैसे देणं आहे त्या बाबतीत अजून निर्णय या ठिकाणी झालेला नाही. तो आता मध्ये झाला, पण त्यानंतर सिंहस्थ या ठिकाणी आचारसंहिता लागली आणि सिंहस्थ येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे. पैसा या ठिकाणी आले नाही, अनेक रस्ते, रिंग रोड या ठिकाणी अजून पूर्ण सुरू होणं बाकी आहे. अशा अनेक गोष्टीचं या ठिकाणी येत्या सिंहस्थ आपल्याला निश्चित त्याचा प्रश्न क्रिएट होणार आहे. मागच्या जर चेंगराचेंगरी झाली, कदाचित हे प्रश्न जर सुटले नाही याच्यापेक्षा मोठा प्रश्न सुटण्यासाठी सगळ्यांच्या वतीनं पक्षभेद विसरून प्रयत्न व्हायला हवेत असं आपलंही मत आहे. ही भूमिका मांडली
मांडली होती महासभेमध्ये की हा सिंहस्थ सर्व एका कुठल्या पक्षाचा किंवा महापालिकेचा नसून सर्वांनी एकत्र येऊन आपण राज्य शासनाकडून हा सोडवणं नक्की. गरजेचं आहे. आपण आता काही पुढचे काही निमंत्रित मान्यवर आहेत या ठिकाणी, त्यांचे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपला प्रश्न थेट आणि अगदी थोडक्यात. ममता बॅनर्जींनी माननीय रेल मंत्री असताना रेल राज्य राणी एक्सप्रेस ही तुमच्या राजधानीपर्यंत जाईल असंही आश्वासन दिलं होतं. 10 राज्य राणीपैकी 9 राज्य राणी त्याच्या राजधानीला गेल्या, परंतु आपली 10वी राज्य राणी जी आहे ती कुर्ला टर्मिनसला जाते, त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की नाशिकला टर्मिनस रेल टर्मिनस व्हायला पाहिजे आणि मुंबईवरती आलेला जो ताण आहे तो त्यामुळे एकदम कमी होऊन जाईल. आणि दुसरी एक अगदी महत्त्वाची गोष्ट अशी की इथून नाशिकहून मुंबईपर्यंत नाशिक औरंगाबाद, नाशिक भुसावळ, नाशिक सुरत या सर्व ठिकाणी इंटरसिटी ट्रेन सुरू झाल्या तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये फ्युएल वाचेल. हे प्रश्न थेट कोणाला आहेत आपल्याला? हे विद्यमान खासदार. हे थेट प्रश्न इथून जे खासदार जातील नक्की. विद्यमान खासदारांच्यासाठी खरं तर हा प्रश्न होऊ शकतो रेल्वेचा. जयंत जाधव, आपण उत्तर द्या. काय तुमच्या खासदारांनी प्रयत्न केला यासाठी? मुळामध्ये राज्य राणीच्या याच्याकरता आदरणीय खासदार समीर भुजबळांनी जे प्रयत्न केले होते त्यांचा मुद्दा एक रास्ता आहे की ती विटीपर्यंत जायला अपेक्षित होती, त्याकरताही आपले प्रयत्न होते. परंतु विटीमध्ये जे ट्रॅफिकचं जे रेल्वेचं जे कंजक्शन ज्या ठिकाणी होतं आहे त्यामुळे ती विटीपर्यंत जाण्याकरता आजही त्या ठिकाणी टेक्निकली अडचण असल्यामुळे ती विटीपर्यंत जात नाही आहे. यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं की नाशिक रोड रेल्वे स्टेशनचं आम्ही ट्रक टर्मिनल करू, तिथे लाईन्सची संख्या वाढवू, मोठं करू आणि राजधानी, गीतांजली सगळ्या एक्सप्रेस तिथं थांबवू. नाशिककरांना यांनी सांगितलं होतं की एक सेपरेट ट्रेन नाशिक ते मुंबई देईल, ती ते देऊ शकले का त्याला पण काय अडचण कशामुळे आली? या ठिकाणी राज्य राणी एक्सप्रेसचा जो मुद्दा मी तो या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. यानंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशनचं जे काय एक्सपान्शन आहे त्याच्याकरता आता सिंहस्थाच्या अंतर्गत समीर भुजबळांनी याकरता 5 वर्ष मंजुरी निघून घेतलेली गेले आहे. ना, काही झालं नाही. अहो तुम्हाला 2 वर्ष झाले त्याचं 5 चालतं वर्ष. ते आणि आमचं केलं ते काय 5 जे वर्ष केलं ते तर मान्य म्हणजे करा ना प्रयत्न तुम्ही. सुरू आहे असं तुमचं म्हणणं जे आहे. काय हेमंतजी चालू बोला. आहे ते तर मान्य करा तुम्ही. हेमंतजी आपण बोला. रेल्वेबाबत जो प्रश्न मांडला होता, राज्य राणी एक्सप्रेस ही कुर्ल्याच्या ऐवजी व्हीटी स्टेशनला जायला पाहिजे, त्याच्यासाठी दुसरे पण पर्याय आहे. एक पंचवटी एक्सप्रेस आहे, त्याच्यासाठी जर एक आपण 5 बोगी वाढवली तरी तो 50% प्रश्न माझ्या मते सॉल्व्ह होण्यासारखा आहे. त्यानंतर जर दुसरी गाडी, एक स्पेशल गाडी नाशिक रोड ते व्हीटीपर्यंत जरी काढण्यात आली तरी नाशिककर जवळ 5 ते 6 हजार लोक इकडनं मुंबईला आपल्या कामासाठी जातात. सगळ्यांनाच आव्हान असेल आपल्यापैकी कोणीही जो खासदार होईल त्या खासदारांना नाशिककरांच्या या सगळ्या, खरं तर नाशिककरांना मुंबईसाठी रोजगाराला जावं लागतं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण रेल्वे तरी त्यासाठी निदान चांगले असायला हवी. अभिजित कुलकर्णी माझ्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार. अभिजितजी, काय नेमके इथं आता महत्त्वाचे मुद्दे आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, त्या संदर्भात आपण सगळ्यांकडून उत्तर घेऊ शकतो असे महत्त्वाचे मुद्दे नेमके काय? मुख्य मुद्दा आहे की आता आपला जो काही चालू होता कनेक्टिव्हिटीचा विषय, रेल्वे आहे आणि विमान आहे, की रोडच्या बाबतीत आता बऱ्यापैकी नाशिक सेल्फ कंटेंट झालंय, पण रेल्वेच्या बाबतीत अजून एवढं मोठं शहर आहे, एकेकाळी गाव होतं, नंतर शहर झालं, आता महानगर झालंय, तर ह्याच्या गरजाही बदलत आहेत. तर आता केवळ एक गाडी सुरू झाली, 2 गाड्या सुरू झाल्या, याच्यात काही होणार नाहीये. किमान त्या इथे आपला अगदी नाही झालं टर्मिनस, त्यात काही अडचणी असतील तर कार शेड व्हावी, जेणेकरून इथून मुंबईला गाड्या थेट सुटू शकतील. आता अण्णांनी सांगितलं ते ई श्रीधरनबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा अथॉरिटी आहे त्या विषयात. त्यांना जर का आपल्या खासदारांनी जाणाऱ्या जर का सहभागी करून घेतला, आणखीन काही अशा अभ्यासू विषय त्या क्षेत्रातले माणसं असतील, समजा इंडस्ट्री आहे, तर थोडं स्पेसिफिक पाहिजे. सगळे काय सांगतात की आम्ही IT आणू, पण ITच्या ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी इथे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, त्याच्यासाठी इथे विमान उतरतं का, त्याच्याशिवाय एकही IT सेक्टर इथे येणार नाही, त्याच्यासाठी इथे लाईटची व्यवस्था आहे का, त्याच्यासाठी तुम्ही काय करताय, त्याच्यात तिथले जे लोक येतील, अधिकारी येतील, त्यांना राहायला जे काय, प्रत्येक गोष्टीचं जे अकोमोडेशन असेल त्यांचं, या प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्याचा अभ्यास करून त्यानुसार जर का आपण केलं. कृषीचं आहे, नाशिक एवढा मोठा शेतीचा संपन्न जिल्हा आहे, तर आपण केवळ इथंच विकत बसणार आहे का? आपला माल एक्सपोर्ट होतो नाही असं नाही, पण तो जेवढ्या पद्धतीने आपलं पोटेन्शियल आहे त्याच्या 2-5% पण होत नाही. तर या सगळ्या दृष्टीने जे काय करता येईल, जसं रोजगारीचं आहे, आता लोकांना नुसत्या ब्ल्यू कलर नोकऱ्या नको आहेत, लोकांना व्हाईट कलर जॉब पाहिजेत. तर या दृष्टीने आपले खासदार काय करू इच्छितात ते जर का आपण त्या सगळ्यांना विचारलं तर अधिक बरं होईल. नक्की फार महत्त्वाचा मुद्दा. इथं कुंभमेळा असला तरी आता हे नाशिक सुवर्ण त्रिकोणामधलं जे नाशिक आहे ते नाशिक आता झेप घेऊ पाहता IT सिटी म्हणून या नाशिक शहरामध्ये भयमुक्त आम्ही राहू शकतो का? या नाशिक शहरामध्ये उद्योगाला पायाभूत सोयीसुविधा या ठिकाणी मिळणार आहेत का? या ठिकाणी
चांगल्या पद्धतीची कनेक्टिव्हिटी होणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यातला शेतकरी अत्यंत कष्टाळू आहे, त्याला कुणाच्याही दयेची कृपेची गरज नाही, फक्त आम्ही पिकवलेला माल आम्हाला चांगल्या ठिकाणी विकता येणार आहे का? आणि त्यासाठी हे खासदार काय करणार आहेत? पुन्हा एकदा स्वागत इलेक्शन एक्सप्रेसमध्ये. आत्ताच ज्येष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णींनी या ठिकाणी अनेक मुद्दे उपस्थित केले, तसेच अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्यासाठी सर्वसामान्य नाशिककर आहेत. एक म्हणजे शहराचा जो मुद्दा आहे, शहराचं जे प्लॅनिंग आहे, थोडक्यात प्रश्न म्हणजे आपल्याला बरंच सविस्तर उत्तर घ्यायचं. अभिजितजी जे बोलले त्याच्या एक्सटेन्शनमध्येच मी बोलतोय. म्हणजे आज जो कोण खासदार होऊ घातलाय त्याला हे नाशिक माझं वाटतं का? ब्रँडिंग नाशिक कोणी इथे करणार आहे? हेमंत गोडसेंच्या पासून आपण सुरुवात करूयात. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये 60% शहरी भाग आहे, 40% ग्रामीण भाग आहे. प्रत्येक भागातले प्रश्न वेगवेगळे. जर आपण सिन्नरचा विचार केला तर तिथं 67 गावांना आज पाणी टंचाई आहे. तर त्यासाठी एक भल्याची वाडी म्हणून एक धरणाची सर्वे झालेला आहे. ते जर तिथं धरण झालं आणि त्यातून जर ते पाणी एक देवगाव नदी म्हणून आहे त्यात टाकलं तर 75% त्या तालुक्याचा पाणी प्रश्न हा सुटणार आहे. त्यानंतर आपण जर त्र्यंबक तालुक्याविषयी बोललो तर तिथं आजही शेवटच्या गावापर्यंत रस्ते नाही आहे, लाईट नाही आहे. त्या लोकांचे प्रश्न वेगळे. तिथंही काही ठिकाणी धरणं पाहिजेत. त्यानंतर शहराचा जर आपण विचार केला तर कनेक्टिव्हिटी जी आहे पुन्हा नाशिक ती 4 लेनिंग होणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं एज्युकेशन हब होणं गरजेचं आहे. जयंत जाधव, या विषयावरती आपल्याकडून थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे, आपण बोला. हे आम्ही असं म्हटलो नाही की हा संपूर्ण भागाचा 100% विकास झालेला आहे, असा आम्ही कधी दावा केलेला नाही. पण विकासाचा जो पाया आहे तो रचण्यामध्ये आम्ही 100% आणि आमचे नेते हे 100% यशस्वी झालेला असं मी नक्की ठामपणे या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्र सेनेकडे आपण बोलूयात. आपल्याकडे वेळ थोडा जाधव साहेब, पुन्हा आपल्याकडे येणार आहे मी. जनतेचा प्रश्न आपल्याकडे येईल. सगळ्यात या सगळ्याचं काय आपला नेमकं काय म्हणणं? माझ्या दृष्टिकोनातून की ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा होतो, या कांद्याची पावडर करण्याच्या संदर्भामध्ये एखादा मोठी जर एखादी फॅक्टरी किंवा एखादा असं युनिट आलं तर हा जो कांदा आम्हाला रडवतो, कधी 20 पैसे, कधी 30 पैसे, कधी 100 रुपये, त्याच्यासाठी आम्हाला एक फिक्स त्या ठिकाणी आम्ही त्याची प्रक्रिया करून पावडर करून ही जगभर एक्सपोर्ट करू शकतो. नवीन नवीन बिझनेस, मोठे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी आले पाहिजे. त्याच्यात आय टी सारखे उद्योग सुद्धा या ठिकाणी यायला पाहिजे. जर आमच्या तरुणांना रोजगार मिळाला आणि पैसे मिळाले तर खऱ्या अर्थानं आमचा विकास झाला असं आम्ही समजू. आणि ह्या सगळ्या गोष्टी या जिल्ह्यासाठी कशा आणता येईल याचा आम्ही प्रयत्न करू. प्राधान्याने आमचा मुद्दा द्राक्ष, कारण शेतकऱ्यांच्या द्राक्षाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की द्राक्षाच्या पेस्टिसाईडची किंमत, जे काही द्राक्षावर पेस्टिसाईड मारले जातं त्याची किंमत दिवसेंदिवस वाढते, पण द्राक्षांचे भाव आहे त्या ठिकाणी राहिलेले आणि म्हणून हा शेतकरी अडचणीत आहे. म्हणून प्राधान्याने ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री उभी राहणं ही काळाची गरज आहे. द्राक्ष, कांदा आणि डाळिंब या बाबतीमध्ये इतक्या शेतकऱ्याचं निश्चितच उत्पन्न वाढू शकेल आणि म्हणून या शहरामध्ये भविष्य काळामध्ये एक चांगलं चित्र निर्माण होऊ शकते. आमची भूमिका राहील. दिनकर पाटील साहेब, आपण या सगळ्याच्या संदर्भामध्ये काय आपलं मत प्रदर्शित करणार? मी खासदार झाला टोल नाके पहिले बंद करणार आहे, कारण लोकांना फार त्रास आहे त्याचा. त्यानंतर नवीन कारखाने आणण्याचा प्रयत्न करणार, जुने कारखाने जे आज बंद आहेत ते चालू करण्याचा प्रयत्न करणार. जे कडवा धरण आहे त्या शेतकऱ्यांची मागणी की त्या कडवा धरणाचं पाणी देव नदीत टाकावं आणि ते पाणी आम्हाला द्यावं, तो प्रश्न मी सोडवणार. इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांचा, त्या ठिकाणची इंडस्ट्रीज जी आहे ती वाढवण्याचा मी प्रयत्न करणार. आणि नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी सर्वात प्रथम मी प्राधान्य देणार. काय आपला सवाल आहे विरोधी पक्षाच्या सगळ्या लोकांना? मुळात मला असं वाटतं की विकासाचा जो बाऊ केला जातोय हा विकास ह्या शहराची शांतता पणाला लावून का, या शहरातलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे हे पणाला लावून का, या शहरातली जी गुंडगिरी वाढली या संदर्भात हा थेट प्रश्न मला राज्यकर्त्यांना. जयंत जाधव, आपण उत्तर द्या. या ठिकाणी या शहराला सरंगल साहेबांसारखा एक सक्षम सीपी या ठिकाणी लाभलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणची गुंडागर्दी अतिशय चांगल्या पद्धतीने मोडून काढलेली आहे. या ठिकाणी आजही जर का आपला जो रेशो आहे तो आपण या ठिकाणी बघा कशा पद्धतीने. नाशिक शहरातील निवडून येणाऱ्या विद्यमान खासदारांना माझा असा प्रश्न आहे की नाशिक शहरातील लहान मुलांसाठी किंवा महिलांसाठी यांनी काहीतरी ठोस करावं. कारण लहान मुलं शाळांमध्ये जाताना आज मध्ये एक घटना घडली की एका शाळेमधल्या छोट्या मुलीवर बलात्कार झाला
अशा पद्धतीचे जे बलात्कार होत आहेत त्या महिला असुरक्षित आहेत. जयंत जाधव उत्तर द्या. या ठिकाणी जे शालेय व्यवस्थापनाशी आणि एसटी महामंडळाची जी काही चर्चा होऊन आम्ही या ठिकाणी ज्या काही शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि त्यानुसार या प्रत्येक शाळेची जी काही वेळ होती आम्ही ती प्रत्येक ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक घेतली आणि प्रत्येक शाळांच्या आम्ही वेळा या वेगवेगळ्या केला आणि एसटी महामंडळाला सांगून त्यांच्या त्या ठिकाणी बसेसची उपलब्धता करून दिलेली आहे. त्यामुळे आजही या ठिकाणी आपण एक काही दिवसापूर्वीची परिस्थिती होती ही मान्य होती, परंतु जे अपघाताचं प्रमाण जे असते वाढलं त्यावेळेस पालकमंत्र्यांनी या ठिकाणी शिक्षण अधिकारी आणि शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन शालेय विद्यार्थ्यांची ने आणण्याची अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या शहरामध्ये सर्वसामान्यांच्या घरकुलासंदर्भात गेल्या 25 वर्षामध्ये भाड्या आणि सिडको सोडून घरकुलाची एकही योजना राबवण्यात आलेली नाही आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षणाचा पूर्ण व्यापार शिक्षण आणि घरकुल असं आपलं म्हणणं आहे. इथे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये काम करणारे बाबा करंजकर ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. काय आपल्याला सांगायचंय नेमकं कुणावरती सगळ्यात महत्वाचा आपला आरोप आहे ते सांगा. विकासाच्या कोटीची कोटी उदाहरणं या ठिकाणी चर्चेला आली. माझा प्रश्न असा आहे की विकासामधले प्रचंड अडथळा असेल तो भ्रष्टाचाराचा आहे. तर या विकासामध्ये भ्रष्टाचाराचं जे कमिशन ठरलेले आहे म्हणून विकास ही जी पद्धत आहे ही बदलली पाहिजे. दुसरी गोष्ट इथे 15 वर्ष झाले नाशिक विभाग निर्माण झाला, मध्यवर्ती कार्यालय अजून या नाशिकला तयार होत नाहीये. पुण्याला मध्यवर्ती कार्यालय इथे होत नाही. शेवटचं मी जातोय ते गुरमीत बग्गा यांच्याकडे, अपक्ष नगरसेवक आहेत. गुरमीतजी, आपण बघतोय मोठा भाग हा महापालिका क्षेत्रातल्या लोकसभा मतदारसंघात आहे. अगदी थोडक्यात काय वाटतं आपल्याला सगळ्यांकडून काय अपेक्षा आहेत सर्वसामान्य नाशिककरांच्या वतीने? ही शेवटची प्रतिक्रिया आपली. नाही, नितीन भोसले साहेबांच्या बद्दल मी थोडीशी सहानुभूती व्यक्त करतो, कारण 2 वर्ष त्यांना महापालिका सांगितली नाही त्या पक्षाने. 2 वर्ष त्यांना महापालिका त्या पक्षाने कधी बोलवलंच नाही आणि सांगितले. कारण आज महापालिकेवर 1200 कोटी रुपये स्पिल ओव्हर आहे. केंद्र शासनाकडनं आलेल्या पैशातून जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान 16,000 घरं मंजुरी असताना 5,000 घरं सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. महापालिकेच्या सिंहस्थातनं आलेल्या पैशातनं प्रायोरिटी ठरवण्याच्या ऐवजी रोडमध्ये काय मिळेल म्हणून रोडची कामं आधी सुरू झाली आणि मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या झाल्या नाही. निवडून आलेल्या खासदारांना पहिलं एवढं करावं की त्वरित जो केंद्र शासनाचा निधी आहे तो योग्य ठिकाणी खर्च होईल आणि त्याचं ऑडिट होईल. कारण स्थानिक पद्धतीत त्याच्यात जो मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो तो होणार नाही याकडे लक्ष द्यावं. तो भ्रष्टाचार होणार नाही याकडे लक्ष द्यावं. या नितीन भोसले आपल्यावर आक्षेप होता त्याला उत्तर द्या आपण. आमच्याकडे तर सत्ता महापालिकेचे येऊन 2 वर्ष आले. त्याच्या अगोदर जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेतून जो काही पैसा आला त्याची घरं कुठं बांधली गेली पाहिजे. तेव्हा ते नगरसेवक होते, तेव्हा मी आमदार नव्हतो. ड्रेनेज पावसाळी महापालिकेत नितीन भोसले जे म्हणतात की 2.5 वर्ष झाले, आपलं 2 वर्ष झाले, महापौराचा काळच 2.5 वर्षाचा असतो. 80% काळ संपतो. त्याच्या अगोदरची मंजुरी आहे. नक्की आपल्याकडे शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. नितीन भोसले, आपण आक्षेपाला उत्तर द्या. भ्रष्टाचाराच्या बद्दल जयंत जाधव आपल्याला बोलायचंय. आता सगळी कामं अगोदर आहे, काही करता आले नाही. ज्यांनी जे केलं ते यांची पोटदुखी आहे आणि ते सहन करायची यांची मानसिकता नाहीये. 2 वर्ष झाले, अमुकच झालं तमुकच झालं. यांचा पिल्लू कधी जन्माला यायचंय? हे कोणचा पिल्लू आहे? मला असं वाटतं भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि एकूण विकासाच्या बद्दल बाबा करंजकर बग्गाजी या ठिकाणी आहे. डीपी प्लॅन रद्द केला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली यांनी. आजही डीपी प्लॅन रद्द नाही, मुख्यमंत्र्यांनी परत पाठवला. या सगळ्या नाशिकच्या शेतकऱ्यांच्या जमिनी सगळे मुद्दे मांडले, पण भ्रष्टाचार न करणारा उमेदवार हवा, लोकांची कामं करणारा उमेदवार नाशिककरांना हवाय. या सगळ्या उमेदवारांचं सविस्तर मत नाशिककरांपर्यंत पोहोचलोय. आजच्या इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.